ठाकरेंच्या शिवसेनेला आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। सांगलीचे ठाकरेंचे नेते चंद्रहार पाटील हे शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। दरम्यान शिवसेनेकडून ऑफर आली आहे, मात्र अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याचं चंद्रहार पाटलांनी म्हटलंय की इतरांकडे डोकून पाहण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचं काय चाललंय ते पाहणं। चंद्रहार पाटील सोमवारी प्रश्न थांबवा, हिम्मत असेल तर। ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाहीये। सांगलीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। सोमवारी चंद्रहार पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा मोठा दावा संजय शिरसाटांनी केला। तसंच चंद्रहार पाटलांना रोखून दाखवा असं आव्हान देखील संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिलंय। तुमचं कुंपण सगळं गेलं साफ झालेलं आहे, त्याच्याकडे लक्ष मी वारंवार सांगत असतो की इतरांकडे डोकून पाहण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचं काय चाललंय ते पाहणं। आता सोमवारी आमच्या पक्षामध्ये अनेक लोकांचा प्रवेश होतोय आणि येणाऱ्या 30 तारखेला सुद्धा मोठमोठ्या लोकांचा प्रवेश होतोय। तो आमचा केसरी, काय त्याचं नाव, सांगलीचा, तो आता सोमवारी प्रवेश करतोय। म्हणून चंद्रहार पाटील सोमवारी प्रवेश होतोय। थांबवा, हिम्मत असेल तर। राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चा आणि संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यानंतर चंद्रहार पाटलांनी ट्विट करत यावर स्पष्टीकरण दिलंय। माझ्या पक्षप्रवेशाबाबत मी अधिकृत भूमिका घेतलेली नाही। शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे। पक्ष प्रवेश करायचा, पक्ष सोडायचा याबाबतचा निर्णय अजून घेतलेला नाही। सध्या मी बाहेरगावी असून माझ्या कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेईल, असं ट्विट चंद्रहार पाटलांनी केलंय। विधानसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागली आहे। अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेतला कोकणातला मोठा चेहरा राजन साळवी शिंदेच्या शिवसेनेत गेले। कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचं मोठं नाव संजय घाटगे हे भाजपात गेले। छत्रपती संभाजीनगरमधून राजू शिंदे आणि नाशिक जिल्ह्यातून विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला। आणि आता सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर ते देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पक्षाला लागलेली गळती उद्धव ठाकरेंना थांबवावी लागेल, अन्यथा विधानसभेप्रमाणे आगामी पालिका निवडणुकीत देखील ठाकरेंना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।